नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, एक नवीन दिवस, एक नवीन आशा, एक नवीन विचार. नवीन दिवस उजाडतो म्हणजे नवीन काहीतरी करावं आणि त्या उद्देशाने आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे कोकणातील आपले राखणदार. आणि हे राखणदार कोण आहेत? विविध राखणदार कोण आहेत? निसर्गाने नटलेल्या या कोकणात, हिरवागार जंगल असलेल्या या कोकणात आपल्या सभोवताली जे राखणदार आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. तर चला पाहूया या आपल्या निसर्गाचे राखणदार. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया जांगळदेव. जांगळदेव म्हणजे गुराख्यांचा देव. निसर्गरम्य अशा या कोकणात 10 ते 15 वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणात लोक राहत होती. दाट लोकवस्ती होती, त्यामुळे गुरंही होती. गाई गुरं फार मोठ्या प्रमाणात होती आणि ही गाई गुरं सड्यावरती म्हणजे मोकळ्या पठारावरती चरायला घेऊन जात. आणि या गाई गुरांचं रक्षण करणारा देव म्हणजे जांगळदेव. जांगळदेव हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जायचा. आणि असा हा जांगळदेव, ज्याला प्रत्येक कार्याला मान दिला जातो, प्रत्येक कार्याला त्याचं पूजन केलं जातं. अतिशय सुंदररित्या प्रत्येक गावातील लोक हा देव, आपल्या जांगळदेवाचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करत असतो. पण कुठला गाव असो की ते गावाच्या पठारावरती प्रत्येक गावाचा जांगळदेव हा असतोच असतो. निसर्गाने नटलेला हिरव्यागार जंगलाने वेढलेला प्रदेश. या जंगलामध्ये फक्त झाडेवेली नाहीत, तर कोकणवासियांचा श्रद्धेचे स्थान असते जंगलातील काही वसलेले देव. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या देवांविषयी थोडक्यात माहिती घेऊया. जांगळदेव म्हणजे जंगलाचे देव, म्हणजे डोंगराचे, रानाचे आणि गावाच्या सीमांचे रक्षण करणारे देव असत. कोकणातील जंगलातील देवांना या आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात मान आहे. अतिशय सुंदररित्या आपापल्या परीने जो तो आपापल्या या देवांचं पूजन करत असतो. हे देव प्रामुख्याने गावाबाहेर, जंगलाजवळ, डोंगरकडेला, शेताच्या सीमेजवळ असतात. कोकणात असे मानले जाते की जंगलातील देव गावावर पहारा देत असतात. वनदेव, जंगलदेव, रानदेव, काळभैरव, वेताळ, भैरवनाथ, राखणदार देव असे गावागावानुसार, विविध प्रदेशानुसार येते. गावाच्या सीमेवरती, डोंगरावरती, सड्यावरती, शेताकिनारी, शेताच्या आजूबाजूला असे राखणदार देव बसलेले असतात. आणि कोकणवासियांची त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात श्रद्धा असते. गावचे पानवटे असो, आजूबाजूचा शेताचा प्रदेश असो, हिरवागार हा निसर्गाने नटलेला प्रदेश असतो. या निसर्गाच्या कुशीत आपले हे सगळे देव वसलेले असतात. बहुतेक ठिकाणी एक साधा दगड, झाडागाठी ठेवलेला टेंभा, लाल शेंदूर लावलेली मूर्ती किंवा छोटे कौलारू देऊळ, या साधेपणातच लोकांची फार श्रद्धा असते. काही गावात हे देव उग्र मानले जातात, तर काही ठिकाणी रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. जंगलातील या देवांचे मंदिर फार काही भव्य नसतात, पण प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक गावात अशा या देवांची मंदिरं जो तो आपापल्या परीने, जो तो गावातील रूढी परंपरेनुसार बनवली जातात. काही शेतकऱ्यांचं सापापासून रक्षण करतात, तर काही
विविध जी नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांच्यापासून आपल्या शेतीचं आपल्या गावाचं रक्षण करतात असे लोकांची समजूत आहे. आणि पूर्वीपासून चाललेली ही एक परंपरा आहे. पूर्वीपासून जी आस्था आहे, आराधना आहे, ती प्रत्येक गावात ही देवासाठी परंपरा चालवली असते. बहुतेक ठिकाणी साधा दगड असतो किंवा शेंदूर फासलेला असतो, कौलारू घरांच्या स्वरूपात ही मंदिर असतात. पण साधेपणातही लोकांची श्रद्धा फार मोठी असते. कोकणात बहुतेक लोकांची अशी श्रद्धा असते की जंगलातील जे देव आहेत ते जंगलाचे रक्षण करत असतात, वन्य प्राण्यापासून गावाला वाचवतात, रोगराई संकट दूर ठेवतात. कोणीही जंगलात जाण्यापूर्वी किंवा नवीन काम सुरू करताना जंगलातील देवाला नमस्कार करतात, जंगलातील देवाची पूजा करतात. जत्रेच्या दिवशी नवेस पेडताना गावाच्या संकटाच्या वेळी या देवांची विनवणी केली जाते. अनेक देवदेवतांच्या पालख्याही निघतात. शिमगा असो, होळी असो, यावेळी या देवदेवतांच्या पालख्या निघत असतात. अशा प्रकारे अनेक देवदेवता आहेत ज्या जंगलातील देवांच्या श्रद्धेमुळे झाडांची तोड केली जात नाही. जंगल पवित्र मानले जाते, त्यामुळे निसर्गाचं हे संवर्धन होत असतं. कोकणातील पारंपरिक पर्यावरणाची चळवळ या देवांच्या मार्फत होते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. जंगलातील देव फक्त देव नाही, तर कोकणाच्या संस्कृतीचा, निसर्गाशी असलेल्या नात्यांचा, लोकपरंपरेचा आत्मा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, कोकणात अनेक जे देव आहेत ते राखणदार आहेत, कोकणाचे राखणदार आहेत, निसर्गाशी राखणदार आहेत. अगदी नवीन कार्याप्रसंगी, एखाद्या कार्याप्रसंगी या देवांना विनवले जातं आणि हे या देवांची आपल्यावरती कृपादृष्टी असते अशी एक लोकांची आस्था आहे. तर अशा प्रकारे कोकणातील जे राखणदार आहेत, हे राखणदार म्हणजेच सृष्टीतील पंचमहाभूतापैकी आपल्या सभोवतालच्या परिसरातील देव आहेत. आणि या देवांचं अगदी मनोभावाने पूजा केल्याने निसर्गाचा समतोल राखून निसर्गाची जी होणारी हानी आहे ती वाचते आणि पर्यायाने आपलं कोकण आतापर्यंत जे समृद्ध आहे, निसर्गाचा जो काहीशी मेहरबानी केली आहे, त्या मेहरबानीमुळे या राखणदारांमुळे आहे असं आपण मानत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, कोकणातील राखणदार कशा प्रकारे असतात त्यांचं थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.